जॉईन करून बालाजीचा आमचा सहवास गेल्या 10-15 वर्षापासून आहे. मी त्यांची धडपड जवळून पाहिलेली आहे. म्हणजे ते स्वामी भक्तांच्या तिथे जाऊन त्यांना काही पाठ देणे म्हणून आपण तेव्हा त्या लोकांना बोलवून पूजेला बसवलं. मी बालाजीचा विरोधक आहे. मला हे काही कृतीत पटत नाही. बऱ्याच वेळा वादविवाद झालेले आहे. परंतु आता त्यांनी ही संस्था रजिस्टर केलेली आहे आणि त्यामार्फत आता हा पहिला कार्यक्रम जो घेतलेला आहे ते मला वाटतं माझे विचार त्याला पटलेले असं दिसायला लागले मला. कारण काय माहिती का की सगळं आपलं तन मन धनाने कुठेतरी पूजा अर्चा करण्यापेक्षा मला माहिती आहे की विवेकानंद सुद्धा म्हणाले होते की अशा प्रकारे तुम्ही दान धर्म करण्यापेक्षा मला शाळेला आणि हॉस्पिटलला तुम्ही देणगी दिली तर मला खूप आवडतं. तुम्हाला माहिती आहे की गाडगे महाराजांनी सुद्धा काय केलं ते तुम्हाला सुद्धा लोकांना पूजा अर्चा करायला सांगत नव्हते. तर त्यांनी सुद्धा जे पैसे मिळवलं त्यातून त्यांनी धर्मशाळा बांधल्या आणि तिथं मुलांची हॉस्टेलची सोय केली. म्हणजे याचा अर्थ असा की आपले पैसे कुठे लावावे ह्याला सुद्धा एक काही ठरलेलं आहे तत्व. हरकत नाही स्वामी भक्ती असू दे की परमेश्वराची भक्ती असते किंवा आपल्या 4 भिंतीमध्ये आपल्या घराभोवती ठेवायला हरकत नाही. पण सार्वजनिकरित्या तुम्ही लोकांच्या उपयोगी असलेली कामं केली पाहिजे. आता बालाजी चिकाटी बघितलं तर मी बघतोय तर त्याला पैसे जमवणं काही काय अवघड नाही. किंवा मी स्वतः मातृभूमी प्रतिष्ठानचं काम करतो सेक्रेटरी म्हणून. गेल्या 12 वर्षामध्ये आम्ही ते काम जे पुढं नेलेलं आहे ते केवळ लोकांच्या पैशावरती नेलेलं आहे आणि आमची धनदौलत काही तिथं घातलेली नाही. परंतु तुम्ही मध्यस्थ म्हणून काम करत असताना तुमची विश्वासार्हता म्हणतो आपण तर ती जपली पाहिजे. कारण प्रत्येक माणसाला काहीतरी द्यायचं असतंय परंतु ते सत्पात्र शोधत असतात. तर तुम्ही सत्पात्र तुमचं जर सिद्ध केलं तर निश्चितपणे देणारा जेव्हा खासदार आहे आम्ही गेली 12 वर्ष झालं पाहतोय. तो यज्ञ आपला जो चालतो दररोज 250 रुपयाला आम्ही मोठं जेवण देतो. आणि तर बालाजी ट्रस्टी आहे तर ट्रस्ट म्हणजे विश्वास. तर बालाजीवर विश्वास ठेवून तुम्ही जे पैसे त्यांना देताय आणि त्याचा उपयोग आज पहिला कार्यक्रम आहे. मी त्याचं बालाजीचं अभिनंदन करतो किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम गरजवंतांना मदत करणे हे कर संस्थेचं काम आहे. लक्षात आलं. पूजा अर्चा तर ठीक आहे आपल्या घरामध्ये आपण करतो असावे लागते कारण श्रद्धा तुमची कुठेतरी असायलाच पाहिजे. आणि देवावर श्रद्धा ठेवणं माणसापेक्षा केव्हाही चांगली गोष्ट आहे. कारण माणसावर श्रद्धा ठेवली तर ती फळाला येईलच असं नाही. पण देवावर श्रद्धा ठेवली तर निश्चितपणे ती चांगल्या फळ देईल. आपल्या घरात सार्वजनिक मताचा मी आहे सगळेच माझ्या मताशी सहमत असेल असं नाही असं वाचही वाटत नाही मला. बालाजीनं फार स्तुत्य असा उपक्रम पहिलाच घेतलेला आहे. इथून पुढं त्याची वाटचाल कशीच चालेल. मला परवा आपले यजवेंद्र महाजन आले होते आपल्या बार्शीमध्ये. त्यांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे दुसऱ्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर त्यांनी एक गोष्ट सांगितली की माकडीने काय करते पिलाला जन्म देते. मग सुरुवातीला तो माकड काय करतो आपल्या त्या पत्नीला आणि त्या मुलांना जाऊन खाद्य आणतो त्यांना खाऊ लागतो. आणि ज्या वेळेला ते पिलं मोठी होतात तेव्हा ते आपलं अर्ध आपण शोधतात. तर अशा प्रकारे ते माकड आणि माकडी नेहमी एकमेकासाठी धडपडत असतात. तसं आपल्या प्रपंचामध्ये आपण जर आपली बायको आपली मुलं यांच्यासाठी जर धडपड करत असाल तर त्या माकडापेक्षा वेगळा आपला विषय भासून येणार. म्हणून आपण आज ज्या अवस्थेला पोहोचलेलो आहोत ती अवस्था काही आभाळातून पडलेली नाही. समाजाच्या पैशातून आलेली आहे. भले तुम्ही काही कष्ट केले हे मान्य आहे पण शेवटी ह्या अंगावरच्या शर्टला समाजाचा पैसा लागलेला आहे. आणि म्हणून आपण समाजाचं कमीत कमी देणं लागतो तर काय देऊ शकतो तर असं जे समाजकार्य करणारी माणसं आहेत त्याला आपण आर्थिक मदत करू शकतो. कारण प्रत्येकाला वेळ देणं शक्य नाही. वेळ देणारी माणसं समाजात फार कमी आहेत. आणि म्हणून हे बालाजीसारखा एखादा वेळ देणारा मनुष्य असेल तर त्याला मदत करणं हे आपलं काम आहे. आम्ही नेहमी म्हणतो की अशा प्रकारे तुम्ही समाजकार्याला किंवा समाजकार्य करणाऱ्याला आर्थिक मदत केली तरच तुमचं आयुष्य फळाला येईल. आपण आनंदाची शतकं पूर्ण करू शकतो. नाही तर मग आनंद तुम्हाला मिळणार नाही. तर आनंद मिळवायच्या फार छोट्या छोट्या आणि चांगल्या ह्या कृती आहेत. किती साधी गोष्ट आहे. समजा बालाजीला मी 1000 रुपये दिले. 1000मध्ये तो काम करतो ना. माझं काम सोपं आहे त्याचं काम अवघड आहे. परंतु तो अवघड काम करतोय त्याला मदत केली पाहिजे. तुम्ही सर्वांनी त्यांना मदत केलेली आहे आणि म्हणून आज आपला हा समारंभ होतो आहे. चांगली प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीचा प्रचार झाला पाहिजे प्रसार झाला पाहिजे. आणि ह्या लोकांच्या खिशातून पैसे काढणं ही सुद्धा एक कला आहे. बालाजीला जमली. आता ते स्वामी समर्थाची मूर्ती तयार करायला टाकली. मी स्वतः जाऊन पाहिली.
त्याची ती मूर्तीची पैसे जमवण्याची धडपड गंमत नव्हे. पैसे जमवायला काय त्रास लागतो मला माहिती आहे. मी गेली 12 वर्ष तेच करतोय. लोकांच्या खिशातून पैसे काढणं फार अवघड गोष्ट आहे. तर त्याला ती जमली. आज या मितीला 10 लाख रुपये त्याला ॲडव्हान्स दिलेला आहे. सोपी गोष्ट नाही, परंतु लोक देतात, काम करतोय, त्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे. इथून पुढे त्यांनी असंच काम करत जावं आणि समाजाच्या कुठलीही अशा गोष्टी कराव्यात असे मी त्याला विनंती करतो आणि माझी 2 शब्द संपवतो.